नमस्कार मैत्रिणींनो, ही घ्या आपल्या घरातल्याच पदार्थांपासून हेल्दी अशी सुंदर सोपी आणि स्वादिष्ट बर्फी। तर या बर्फीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर ही खूप अशी सुंदर अशी ही बर्फी आपल्याला बनवायची आहे। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 बाउल गावठी तूप आणि त्याच बाउलमध्ये आपण तेवढाच रवा घेणार आहे जेवढा आपण तूप घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ही बर्फी बनवताना आपण जे जे घटक यूज करणार आहोत ते आपल्याला सारख्या प्रमाणाचेच घ्यायचे आहे। समजा तुम्ही डिश घेतली, बाउल घेतला किंवा कप घेतला तर तुम्हाला त्याच मापाने त्याच प्रमाणामध्ये ही बाकीच्याही वस्तू घ्यायच्या आहेत। तर हे बघा, त्या तुपामध्ये आपला रवा छान असा ब्राऊन कलरचा झालेला आहे। आणि आता आपण यामध्ये टाकण्यासाठी हे जे खोबरं आहे हे मी आधी याचं ब्लॅक काढून घेतलेलं आहे, पाट त्याची। आणि आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। ते देखील आपण ज्या बाउलने तूप घेतलेलं आहे तेवढ्याच मापात तेवढ्याच प्रमाणात आपण घेणार आहोत। पण आपल्याला त्याआधी हे जे मिश्रण आपण ठेवलेलं आहे गॅसवर ते व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे। आता हे बघा तुम्ही, मी ज्या बाउलने रवा घेतला होता, तूप घेतलं होतं त्याच बाउलने मी आता ही बेसन पीठ पण यामध्ये ॲड केलेलं आहे। खूप छान असा याचा स्मेल येतो जेव्हा आपण यामध्ये बेसन ॲड करतो, खूप सुंदर असा त्याचा वास येत असतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान अशी ही बर्फी आहे जी आपण घरातल्याच पदार्थांनी बनवणार आहे। यामध्ये मी बाहेरचा कुठलाच पदार्थ यूज केलेला नाही आहे। आणि ही गुळाची बर्फी आहे मैत्रिणींनो, खूप छान अशी ती बिस्किटाच्या टेस्टची ही बर्फी बनलेली आहे। यामध्ये आता मी ॲड केलेलं आहे वेलदोडी आणि वेलची याची पावडर, जायफळ वेलचीची पावडर। तर हे बघा, आता याला छान असा याचा कलर चेंज झालेला आहे। गॅस आपल्याला फुल ठेवायचा नाही आहे, अगदी मंद आचेवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे हे परतवायचं आहे। कारण तूप असल्यामुळे हे करपून जाण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे आपल्याला हे सारखं हलवायचं आहे। आणि हे बघा, मी आता ते खोबरं जे तुम्हाला दाखवलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आणि ह्या खोबऱ्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते ह्या बर्फीला। खूप छान असा तिचा स्मेल पण खूप छान येत होता जेव्हा मी हे परतवत होती तेव्हा। आणि आपलं खोबरं देखील यामध्ये गरम असल्यामुळे असं भाजून निघतं। आणि त्यामध्ये मी ॲड केलं आहे, ज्या बाउलने आपण रवा घेतलेला होता, तूप घेतलेलं होतं तेवढीच बाउल गूळ। तर मैत्रिणींनो, तुम्ही गुळाऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता, पण शक्यतो मी बऱ्याच पदार्थांमध्ये साखर टाळते आणि गुळाचाच वापर करते। म्हणून मी ही बर्फी जी आहे ही गुळाचीच बनवलेली आहे। बघा, आपल्या आता ह्या मिश्रणाचा जो कलर आहे हा कलर ब्राऊन होत आहे। थोडीशी हलवण्याची मेहनत जास्त लागते मैत्रिणींनो, कारण ऑलरेडी यामध्ये तूप आहे आणि गुळाने जास्तच गरमपणा आलेला असतो। तर त्यामुळे ते खूप ब्राऊन होऊन जाण्याआधी आपल्याला आता उतरवून घ्यायचं आहे। आता एका डिशला हे मी तूप लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे बर्फी बनवण्याचं जे बॉक्स असतो त्यामध्ये पण तुम्ही हे टाकू शकता। हे बघा, आता हे मिश्रण आता या डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे। पण ते जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्या, नाही तर हाताला पण चटका बसतो। आता हे बघा, मी हे असं सेट करून घेणार आहे डिशमध्ये। तर मैत्रिणींनो, आपल्याला आता हे असं सेट केल्यानंतर थोड्या वेळासाठी हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा रूम टेम्परेचरसाठी सुद्धा ठेवू शकता। तर तूप आणि गुळामुळे थोडंसं ते गरमच लागतं हाताला, पण गरम गरमच आपल्याला थापायचं आहे। तर हे बघा, आता हे याच्यावरती मी थोडेसे जे पंपकिन सीड्स ते टाकून घेतले, मनुके, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता। आणि अगदी नसतील तर तुम्ही नाही यूज केलं तरी चालेल। तर हे बघा, खूप सुंदर अशी ही बर्फी आपली आता बनलेली आहे जी मी सेट करण्यासाठी ठेवली होती। हे बघा किती छान झाली आहे बर्फी।